गवळीनगर चक्रपाणी वसाहत भोसरी या प्रभाग 5 मध्ये 2017ला काय होती राजकीय परिस्थिती, आता काय आहे ती आणि कोण आहे तिथे इच्छुक पाहूयात। नमस्कार, मी उत्तम कुटे आणि आपण पाहतात आपला आवाज। आपला आवाजच्या प्रभाग आढावा या कार्यक्रमात आज आपण तो घेणार आहोत गवळीनगर चक्रपाणी वसाहत भोसरी या प्रभाग 5चा। गेल्या निवडणुकीत 2017ला या प्रभागामध्ये 50-50 निकाल आला। दोन जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आल्या, परंतु चर्चा झाली ती 5D मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित गव्हाणे यांनी भाजपचे स्थानिक दमदार आमदार भोसरीचे महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांच्या केलेल्या पराभवाची। त्याचा बदला महेश लांडगे यांनी गेल्या वेळी विधानसभेला अजित गव्हाणेंचा पराभव करत घेतला, परंतु येत्या महापालिका निवडणुकीत स्वतः सचिन लांडगे हे आपल्या पराभवाचा बदला विजयी होऊन घेणार का, याकडे या प्रभागाचंच नाही तर संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघाचं लक्ष लागलंय। येथेही प्रभाग 4 सारखीच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढाई होण्याची दाट शक्यता आहे। या प्रभागाच्या निकालावर एक नजर टाकूया। 5A मधून विजयी झालेले सागर गवळी यांना प्रभागात सर्वाधिक म्हणजे 10,610 मतं मिळाली। 6,178 मतं घेतलेल्या राष्ट्रवादीच्या वसंतलाल लोंढे यांचा त्यांनी पराभव केला। 5B मध्ये राष्ट्रवादीच्या अनुराधा गोपने यांनी भाजपच्या सुलोचना भोवरे यांचा पराभव केला। गोपनेंनी 9,202 तर भोवरेंनी 7,810 मतं घेतली। 5K मध्ये भाजपच्या प्रियंका बोरसे यांनी 9,361 मते घेत विजयी झाल्या। त्यांनी 7,329 मते घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कोमल फुगे यांचा पराभव केला। तर 5D मधून राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंनी बाजी मारली। त्यांनी भाजपचे सचिन लांडगे यांना 336 मतांनी पराभूत केले। गव्हाणेंनी 10,058 तर लांडगेंनी 9,722 मते घेतली। आता काय परिस्थिती आहे या प्रभागात ती पाहूया। यावेळी या प्रभागातील 4 पैकी एक जागा ही ओबीसी, महिला, ओबीसी, सर्वसाधारण, महिला आणि सर्वसाधारण अशी राखीव झाली आहे। गव्हाणे यांना पराभव विसरून महापालिकेला आपल्या प्रभागातील सगळे नगरसेवक निवडून आणायचं मोठं आव्हान आहे। त्या दृष्टीने त्यांना स्वतःला यावेळी दणदणीत निवडूनही यायचं आहे, परंतु जर त्यांच्या विरुद्ध पुन्हा सचिन भैया लांडगे हे प्रतिस्पर्धी असू शकतात। तसं झालं तर विधानसभेला महेश लांडगेंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी महापालिकेला अजित गव्हाणेंना चालून आलेली आहे, जेणेकरून ते महेश लांडगेंचे बंधू सचिन लांडगे यांचा पराभव करू शकतील। त्यांच्या सहकारी अनुराधा गोपने यांच्या जोडीने त्यांचे पती देवीदास गोपने हेही यावेळी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत। गतवेळी भाजपकडून निवडून आलेल्या प्रियंका बारसे या शरद पवार राष्ट्रवादीत गेल्याने त्या तेथे पुन्हा उमेदवार असू शकतात, तर त्यांच्या जागी भाजपकडून कविता भोंगाळे यांचं नाव चर्चेत आहे। प्रज्योत फुगे, अमर फुगे, कोमल फुगे, प्रज्योत पंडित गवळी, योगेश गवळी, सुलोचना भोवरे हे येथून इच्छुक आहेत। भोसरीच्या मध्यवर्ती भागातील या प्रभागाचे नगरसेवक भावकीच ठरवणार आहे हे मात्र नक्कीच। असाच आणखी एका प्रभागाचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। धन्यवाद।